तर इकडे राम मंदिराचे जे खजिनदार आहेत गोविंदगिरी महाराज यांची पत्रकार परिषद सुरू आहे। आपण थेट जाऊयात। 3 फ्लॅटमध्ये आमच्या वेगवेगळ्या ट्रस्टची ऑफिसेस आहेत आणि एकामध्ये किचन आहे। जे आपण इथे त्याच्याजवळ आपण बसलेलो आहोत। अपार्टमेंटच्या 10 फ्लॅटपैकी 5 आमच्या संस्थांचे आहेत। यातलं काहीही माझ्या नावावरती नाही। माझ्या नावावरती संपूर्ण जीवनामध्ये एक वीटही नाही। त्याखेरीज माझ्या नावावरती काहीही संपत्ती नाही, कधीच नव्हती। तरी पण जी न्यूजवाल्यांनी खुळचटपणानं त्यांच्या एका पत्रकाराला इथे पाठवून, तो अशुद्ध हिंदी बोलणारा मराठी पत्रकार होता, मला ठाऊक नाही तो इथे आहे की नाही, मला जाणून पण घेण्याची इच्छा नाही, पण त्यांनी ते पुन्हा 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 दाखवलं। मी त्यांना माझी स्पष्टीकरणं पाठवल्यानंतरही दाखवलं आणि म्हणून हे एकदा आपण लक्षात घ्यावं। याकरता मी तुम्हाला आमच्या या साध्या भोळ्या धर्मशीच्या प्रांगणामध्ये बोलवलं। आपण आलात, आपलं सर्वांचे आभार आहेत। आता महत्त्वाची गोष्ट अशी की कोषाध्यक्षपदाचा राजीनामा मी द्यावा अशा प्रकारचं मी कधी ध्वनीतही केलं नाही। तरी पण ही वार्ता पसरते आहे आणि म्हणून त्याचं स्पष्टीकरण लोकांना वेळेवरती जाणं आवश्यक आहे। अनेक लोकांचे मला फोन येऊ लागले, मेसेज येऊ लागले की तुम्ही असं का करताय। म्हणून मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, अशा प्रकारचा माझा विचार नाही, तो विचार कधीही नव्हता। कारण ट्रस्टच्या सोबत उभं राहण्याची हीच वेळ आहे। जेव्हा संघर्षाची पाळी येते तेव्हा पलायन करणं हा आपला महाराष्ट्रातला स्वभाव नाही आहे। म्हणून मी ठामपणे उभा आहे आणि मी असाच ठामपणे उभा राहीन। आता यानंतर तुम्हाला काही जे प्रश्न विचारायचे असतील त्या सगळ्या प्रश्नांची मुभा आहे। अरे ठीक रहेगा। तुम्ही राजीनाम्याचं तुम्हाला विचारायचे बातमीवर खुलासा काय नेमकं ते एकदा सांगा, कारण तुम्हाला विचारते बातमी खरी खोटी काय तुमचं। मी तेच सांगतोय ना। मी आता तुम्हाला मराठीत कळलं नाही का तुम्हाला? मी हां स्टेटमेंट आलं पाहिजे। विषयाचा जे काही अयोध्येमधल्या